ओबीसी नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब पहिल्या दिवसापासून ओबीसीचं नेतृत्व स्वीकारून पूर्ण महाराष्ट्रभरात या जीआरचा विरोध करत आज इथे एक मोठा लाखाचा मोर्चा नागपूरमध्ये होत आहे। माननीय विजय वडेट्टीवार साहेब स्टेज मदत घ्यायला सांगतात, स्टेज मदत घ्यायचं हे जाईल का? जाईल सगळं कव्हर होतं। बस 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 राहू दे राहू दे राहू दे। जय ओबीसी। रयतेचे राजे, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, या सर्व महापुरुषांना, महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। ओबीसीचा आवाज बुलंद करण्याबरोबर ओबीसीच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आलेले सर्व माझे ओबीसी बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज या ठिकाणी हा जो ऐतिहासिक मोर्चा 374 मूळ जाती उपजाती धरून 871 जाती, या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे। 374 जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे 56% आहेत त्यांना आरक्षण मिळतो 27%। 27%च्या आरक्षणामध्ये 56% समाज एससी एसटी धरला, यामध्ये जर मिसळवला तर आपला समाज हा जवळपास 85% जातो। 85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अरे इथंच तर गळा कापला जातोय, तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतोय। कधी समजा, कधी तुमच्या लक्षात येईल, ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर काढला, तो जीआर वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल। अरे 200-374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात। तुम्ही सांगत होतात माझा डीएनए ओबीसी आहे, मग तुमचा डीएनए ओबीसी आहे